नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंज या दोन प्रश्नांना डोळ्यासमोर ठेवून पर्यावरणाचा समतोल राखायचा असेल आणि या दोन प्रश्नांपासून जीवसृष्टीला सुरक्षित ठेवायचं असेल तर झाडे लावावी लागतील. वाढत चाललेलं तापमान आणि अवकाळी पडणारा पाऊस वृक्ष लागवड आणि वृक्षाचे संवर्धन केल्याने नियंत्रित होऊ शकतो, असं प्रतिपादन प्रोफेसर डॉक्टर भीमराव खाडे यांनी केलं. परभणी शहरातील वृक्षमित्र तथा मंडल कृषी अधिकारी कैलास गायकवाड यांच्या पुढाकारानं छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या 151व्या जयंतीनिमित्त खंडोबा बाजार येथील स्मशानभूमीत वृक्षारोपण करून छत्रपती राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन करण्यात आलं. यावेळी प्राध्यापक डॉक्टर भीमराव खाडे बोलत होते. यावेळी कैलास गायकवाड, भाई कीर्तिकुमार बोरांडे, यशवंत मकरंद, भगवान जगताप, विश्वजित वाघमारे, प्राध्यापक डॉक्टर आनंद बनवर, प्राध्यापक डॉक्टर रामप्रसाद खंदारे, पंकज खेडकर आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना वृक्षमित्र कैलास गायकवाड म्हणाले, परभणी जिल्ह्यात लोकसहभागातून हजारो वृक्ष लागवड आणि संवर्धन उपक्रम राबविला आहे. 2008 पासून ते आज ताग्यात जवळपास 50,000हून अधिक लोकसहभागातून वृक्ष लागवड केली आहे. तसंच 1 लाखाहून अधिक वृक्षांचं वाटप देखील करण्यात आलं आहे. वृक्ष लागवड आणि संवर्धन ही चळवळ लोकसहभागातून उभी केली आणि ती आज ताग्यात सुरू आहे. शहरी आणि ग्रामीण भागात देखील वृक्ष लागवड करून परिसर हिरवागार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शहरातील गजानन नगर हा देखील परिसर लोकसहभागातून वृक्ष लागवड आणि संवर्धन करून निसर्गरम्य केला आहे. शेवटच्या श्वासापर्यंत वृक्ष लागवड आणि संवर्धन करण्याचा संकल्प वृक्षमित्र कैलास गायकवाड यांनी बोलून दाखवला. आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ अर्थात इस्कॉन परभणीतर्फे श्री जगन्नाथ रथयात्रा उत्सवाचं आयोजन 27 जून 2025 रोजी करण्यात आलं होतं. या निमित्तानं भव्य शोभायात्रा आणि संकीर्तन दिंडी काढण्यात आली. शोभायात्रा शुक्रवारी दुपारी 2 वाजता परभणी शहरातील शनिवार बाजार इथून सुरू झाली. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गांधी पार्क नारायणचाळ मार्गे ही शोभायात्रा श्री मंगल कार्यालय या ठिकाणी पोहोचली. यानंतर सायंकाळी प्रवचन आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.